महत्त्वाचा प्रश्न ठाणे शहराच्या नागरिकांवर प्रॉपर्टी टॅक्स 12% आणि कमर्शियल टॅक्स 20% वाढवण्याचा एक विषय होता. माझं स्पष्ट मत आहे की एक जादूगर जसा असतो तो एक हात दाखवतो तुम्हाला आणि दुसऱ्या हाताने जादूगरी करतो, तशा पद्धतीने ही महासभा होती. कर हे फक्त दाखवण्यासाठी विषय होता आणि खरा जो विषय त्यांनी काढून घेतला याच्या महासभेत तो म्हणजे क्लस्टरचा होता. तर मी या दोन्ही विषयांवर सविस्तर आपल्याशी बोलणार आहेत, आपले प्रश्नही घेणार आहेत. कारण परवाची महासभा झाल्यानंतर भाजपचं पण प्रेस कॉन्फरन्स झाली. आत्ताच कळतंय की महापौरांची प्रेस कॉन्फरन्स झाली, ज्याला जगदाळे साहेब, राम रेपाळे, त्यांचे गटनेता कदम साहेब सगळे होते. आणि मला एक माहिती आहे की तुमचा प्रश्न काय माझ्यावर आहे, त्याच्यामुळे पहिलेच मी त्याचं उत्तर देतो की राष्ट्रवादी काँग्रेस या कराच्या 100% जे वाढीव कर आहे त्याच्या विरोधात आहे. मागेही आहे, आत्ताही आहे आणि पुढेही राहणार. माझे जे नगरसेवकांनी त्या दिवशी महासभेत बोलणं केलं, स्वतः आमचे गटनेते आता उपस्थित आहेत, त्यांनी पण विरोधातच बोलले. आणि आमचे विरोधी पक्ष नेता होता, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही काही तुम्हाला सजेशन्स देऊ, त्या सजेशन्स सूचनेनुसार मंजुरी द्या. आणि त्या सूचना काय आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या सूचना लेखी कालच गटनेत्यांनी दिलेल्या आहेत. आमचं 100% पहिलं मत हे आहे की कुठेही करवाढ नको. जर पैसेच कमी पडत असतील तर पहिले तर LVT, पाणी, ॲडव्हर्टायझर्स आणि जे टॅक्सेस प्रॉपर्टीचे आपण जमा नाही करू शकलेलो त्याच्या मागे लागा. तीच रक्कम साधारण 1200 ते 1500 कोटी एवढी होते. तुम्ही त्याच्या मागे लागत नाही आणि गरीब माणसाला नवीन वाढीव टॅक्स तुम्ही लावताय, त्याच्या आम्ही विरोधात आहोत. आमचं एक दुसरी सूचना ही आहे की आज तुम्ही इल्लीगल कन्स्ट्रक्शनवर टॅक्स लावत नाही आहात. आमचं म्हणणं आहे तुम्ही त्याला सोयी सगळ्या देताय, त्यांना तोडतही नाही आहात, तर तुम्ही त्यांना टॅक्स लावा ना. तुम्ही त्यांना पाणी देतायत, रस्ते देतायत, सगळा वापर तर ते करतायत, मग त्यांना टॅक्सही लावा आणि कमीत कमी बाकी नागरिकांचा हा बोजा कमी करा. आमची चौथी सूचना ही आहे की इथे IT पार्क्स आहेत. आता फक्त वाघाईमध्ये 18 आणखीन IT पार्क्स होत आहेत. त्या IT पार्क्सला आपण धोरण लावलेलं आहे रेसिडेन्शियल कर आकारणी. आमचा त्यालाही विरोध आहे. तुम्ही त्यांना कमर्शियल आकारणी करा. ते इकडनं पैसे कमावणार आहेत आणि बाहेर घेऊन जाणार आहेत, तर तुम्ही त्यांना का सवलत देताय? तर त्यांना कमर्शियलचा टॅक्स लावा. सांगायचं तात्पर्य आहे की वसुली तुमची वाढली पाहिजे. तुमची वसुली होत नाही म्हणून जे टॅक्स भरतायत त्यांना वाढीव टॅक्स देणं हे आम्हाला अजिबात मंजूर नाही. मी जसं पहिलं सांगितलं की विषय महत्त्वाचा त्या दिवशी कर हा एक साईड दाखवून क्लस्टर हाच त्यांच्या मनातला विषय होता. काहीही झालं तरी ती SPV क्लस्टरची मंजूर कराच म्हणून सगळ्यांना ताकीद देऊन, श्रावणी सोमवार होता, सगळ्या नगरसेविकांच्या पूजा होत्या, पण ते सोडून सगळ्यांना जबरदस्ती बोलवलं. त्याचं कारणच असं की 1500 हेक्टर म्हणजे 3000 एकरचं डेव्हलपमेंट या ठाणे शहरावर होणार आहे. तुम्ही विचार करा, 3000 एकर डेव्हलपमेंट या ठाणे शहरामध्ये म्हणजे काय होणार आहे. आज तुम्ही 100 एकरवर TDR दिला, 88 लाख स्क्वेअर फूट या ठाणे शहरावर लोड केलं. आणि आता क्लस्टर 3000 एकरचं क्लस्टर, ज्याला आयुक्त गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये सांगतात की 12चा FSI, आणि जर त्यांनी 12 आणि 12.5चा FSI दिला ना, तो हा विक्रम पुऱ्या देशातला असेल. कारण काय, सर्वात जास्ती FSI 8चा हैदराबादमध्ये, आणि आपण हा देशातला विक्रम करून 12चा FSI मंजूर करतोय. म्हणजे तुम्ही विचार करा, ठाणे शहराच्या नागरिकांमध्ये 5 पट जर लोक वाढली 3000 एकरवर, तर आपण कुठे पुरणार आहोत. आज आयुक्त
राहणाऱ्यांना घरं द्यायची असतील, लिगल 1.5 आणि 2 FSI मध्ये पूर्णता होत असेल तर तुम्ही 3 FSI द्या, 4 FSI द्या. हे 12 FSI वर कशा तुम्ही पोहोचू शकता? तुम्ही ठाणे शहराची वाट लावायला घेतलेली आहे. त्याचा विरोध राष्ट्रवादी करणार. येत्या आठवड्यात मी तुम्हाला आधीच सांगेन, क्लस्टरवर आमचा मोर्चा निघणार नाही निघणार, त्यांच्या कार्यालयावर आम्ही लढत. आम्ही क्लस्टरमध्ये जो एवढा वाढीव FSI देत आहे आम्ही त्याच्या विरोधात. आम्ही गरिबांना घरं मिळाली पाहिजेत का, तर मिळालीच पाहिजे. पण 12चा FSI त्याच्या आम्ही 100% विरोधात आहोत. दुसरं, समजा 6 क्लस्टरवर काम चाललंय. आता इथे सिद्धेश्वर तलावाचं क्लस्टर आहे, ते अमुक कंपनीला देण्यात आलेलं आहे. कुठल्या निकषावर तुम्ही त्या कंपनीला आणलं? आणि आज तुम्हाला मी खोपटमे दाखवतो, सोसायट्यांचे आपल्या मेंबर्सला पत्र आहे की महानगरपालिकेने अमुक डेव्हलपरला दिल्यामुळे आता आपल्याला त्यांना NOC देणं बंधनकारक आहे. असं बंधनकारक होताच कामा नाही. तुम्ही 5-7 डेव्हलपर समोर ठेवा आणि लोकांना ठरवून द्या ना कोणाला द्यायचंय. तुम्ही काय निविदा काढली का? तर नाही. कोण ठरवतंय आणि कोणासाठी ठरवतंय? लोकांना ठरवून द्या ना कोणाला द्यायचंय. तुम्ही कोण ठरवणार? क्लस्टर ऐच्छिक असं वाटतं. क्लस्टर ऐच्छिक. क्लस्टरनी माझं एवढंच नक्की म्हणणं आहे की ठाणे शहरातले जे लोक आहेत त्यांचे प्रॉब्लेम वाढवणारे आहेत. कारण काय, ज्या सुविधा आपण आहेत त्या नागरिकांना देऊ शकत नाही, त्याच्या 5पट लोक या ठाणे शहरात आल्यावर काय होणार आहे हे तुम्ही समजू शकता. सर, तुम्हाला असं वाटतं का क्लस्टरमध्ये काय ज्या सुविधा दिल्या जाते, सांगितलं जातंय की खालच्याला घर मिळणार, वरच्याला घर मिळणार, बाकीच्या ज्या सुविधा मिळणार या मिळतील असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी? मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की प्लॉट खाली करायला ते सगळं प्रॉमिस करतात आणि आपण गृहीत धरून चालू की ते जे प्रॉमिस करतायत ते देतील. माझा प्रश्न त्याच्यावर नाहीच आहे. मला तर वाटतं की त्यांना मिळालंच पाहिजे हे सगळं. पण नवीन किती कुटुंबांना तुम्ही विकणार आहात घरं? किती पट लोकांना तुम्ही आणणार आहात? माझा सवाल त्या गोष्टी, गरिबांना घर मिळाली पाहिजे त्याच्याहून जास्त आनंदाची गोष्टच नाही. पण माझं असं मत आहे की काही पट्टा SRA मध्ये डेव्हलप करा. इथे 4च्या FSI मध्ये होतात ना डेव्हलप, इथे कशाला द्यायला जाताय तुम्ही? काही ज्या ऑक्युपेशन सर्टिफिकेटवाल्या सोसायट्या आहेत त्यांना स्वतःच करून द्या. म्हणजे मोठेच बिल्डर आले पाहिजेत आणि आम्ही ठरवू त्यांनाच दिलं पाहिजे. 53 एकरचा हा भूखंड होतोय ठाण्याच्या मध्यभागी. 53 एकर जर खरंच 12चा FSI दिला असेल तर ह्या भागात काय हाल होणार आहे हे तुम्ही सगळं समजू शकता. पायाभूत सुविधांचा बोलवारा उडणार झाला. 100% उडणार आहे पायाभूत सुविधाचा बोलवारा. तुम्ही एकीकडे म्हणतात आहे की क्लस्टरला पण आमचं जे क्लस्टरचं जे झालं ते क्लस्टरचा मूळ हेतू होता शहरवाढीचा त्याचा त्याच्या मागे क्लस्टरवर असू तर क्लस्टर असू हे मुद्दे जेव्हा तुमच्या सभागृहात आले मंजुरीसाठी तर तुमच्याकडे विरोधी पक्ष नेते आहे. विरोधी पक्ष नेत्याने किंवा तुमच्या नगरसेवकांनी सभागृहात कुठेच विरोध केला नाही. ना क्लस्टरला केला, नगरवाढीने केला. उलट आता जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी असं म्हटलं आहे सभागृह नेते जास्त आहेत, विरोधी पक्षनेत्याने आम्हाला सहकार्य केलं पण त्यांना सभागृहाने बाहेर त्यांना कोणतरी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काम पिचक्या दिल्या त्यामुळे ते आता विरोध करत आहे आणि पर्टिक्युलर तुमचं नाव घेतलं. नाही, प्रश्नच नाही. मला आवडतं की ते माझं नाव घेतात, माझ्यावर टीका करतात, तर काही हरकत नाही. ठाण्याच्या नागरिकांच्या हिताचं जर मी बोलत असेल आणि माझ्यावर टीका होत असेल तर ती मला बिलकुल खपून घेईल. मला काही हरकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि गटनेता जो माझ्या बाजूला बसला आहे ही पण माझी नगरसेविका आहे, ज्यांनी विरोधच केला आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की आम्ही दिलेल्या सूचनेनुसार आणि आम्ही सूचना दिल्यात ना. तुम्ही ज्याप्रमाणे बाहेर विरोध करता प्रस्ताव होता मंजूर झाला ऐका मंजूर झाला सूचना काय आता तो मंजूर का झाला मंजूर आणि सूचनेनुसार मंजूर. तर सूचना मी तुम्हाला ज्या सांगितल्या लागू होणार पण ते तर बहुमताने ते तसंही लागू करणारच होते. म्हणजे विरोध करून सभात्याग करून त्यांनी तर ठरवलंच होतं की ठाण्याच्या नागरिकांवर लादायचंय, त्यामुळे ते होणारच होतं. पण ह्याचा मतलब हे नाही ना की
सभागृहात पण आम्ही चूप बसायचं आणि बाहेर पण चूप बसणार. आम्ही चूप बसणार नाही. तसं सभागृहात तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुम्ही एकीकडे सहकार्याची भूमिका घेतात आहे. आम्ही- एकीकडे त्यांची म्हणजे त्यांच्या सत्ताधाऱ्यांना आमची कारवाई आमची करायला देतात आहे. आमची भूमिका विरोधासाठी विरोध ही नक्कीच नाही. विरोधासाठी विरोध आम्ही कधीच करणार नाही. पण जिथे आम्हाला असं वाटेल की ठाणे महानगरपालिकेच्या नागरिकांना कुठेतरी हे गैरसोय होणार आहे, त्यांच्या विरोधात काय असेल तर 100% त्याला आम्ही विरोधच करू. आणि असं तुम्हाला वाटत असेल की आमची बाहेरची भूमिका आणि आमची भूमिकेमध्ये बदल असेल तर त्याच्यासाठी पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी 3 महिन्यापूर्वी पहिले पत्र दिलं होतं, प्रेसमध्येही बोललो होतो की जसं पार्लमेंटमध्ये लाईव्ह बाहेर बघतो, MLAचं अधिवेशन लाईव्ह बघतो, BMCचं अधिवेशन लाईव्ह बघितलं जातं, ठाण्यातलं अधिवेशन का तुम्ही लाईव्ह करत आहे? तुम्ही काय लपवायचा प्रयत्न करताय? लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही लोकांच्या काय भूमिका मांडता ते होऊन द्या ना लाईव्ह. म्हणजे मलाही कळेल जर माझा नगरसेवक पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेत असेल तर मलाही इथे बसून कळेल, सामान्य लोकांनाही कळून जाईल कुठल्या पक्षाची काय भूमिका आहे. जर माझी दुपट्टी भूमिका असेल ती पण लोकांच्या समोर जाऊन दे आणि नगरसेवकाची दुपट्टी भूमिका असेल तर ती पण लोकांसमोर जाऊन दे. म्हणजे पक्षाचे 2 चेहरे आहेत का? पक्षाचे 2 चेहरे नाही. असं नाही. म्हणजे सभागृहातला एक त्यावेळेस 866 या विषयावरती चर्चा होत असताना मी नारायण पवार जेव्हा बोलत होते, नारायण पवारांचं पूर्ण झाल्यानंतर मी तिथं उठलो आणि मीही तेच बोललो की हा जर 866 क्लस्टरचा जर मुद्दा तुम्हाला जर मंजूरच करायचा असेल तर यासाठी एक विशेष महासभा लावण्यात यावी. आणि विशेष महासभा जर न लावता तुम्ही जर हे पटलावर घेत असेल आणि हे मान्य करत असाल, तृतीय मान्य करत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा याला विरोध म्हणजे विरोधच असेल असं बोलून आम्ही खाली बसलो होतो. त्याच्यानंतर त्यांना घाई होती वेगळी. नारायण पवार साहेब जेव्हा बोलत होते त्यावेळेस पहिल्याच लाईनवरचा आता ज्यांनी प्रधान साहेबांचं नाव घेतलं ते तोंडामध्ये शिव्या फुटत होतं त्या महासभेमध्ये, त्या सभागृहामध्ये. म्हणजे त्यांची लालच काय, अशा पद्धतीने ते रिॲक्ट होतात. म्हणजे ज्यावेळेस एक सदस्य म्हणजे सन्माननीय वरिष्ठ नेता नारायण पवार हे जेव्हा बोलत असतात, हे बोलताना सांगतात की आम्ही सभात्याग करू, आम्ही महापौराचा निषेध करून निघतो. सरळ सरळ रामरेपाई बोलतात, हा चला निघा. म्हणजे या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण होतं. त्यामुळे जेवढा त्यांचा बहुमताचा आकडा आहे ते तर विशेष मंजूर करून घेणारच. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे तुम्हीही बघत असाल. पण जेव्हा वोटिंग घ्यायची वेळ आली त्यानंतर ते तसे मागे सरकले आणि कोणतरी येणार होतं, कोणतरी पाहुणे येणार होते महानगरपालिकेमध्ये, त्याच्या खोल्यामध्ये मला जायचं नाही. त्याच्यामध्येच म्हणून त्यांनी पटापट या पार्किंग धोरणावरती काय बोलले नाही, मालमत्ता कराविषयी काय बोलले नाही आणि सर्व सूचनेसह मंजूर करून टाकले. विषय आता एकमताने मंजूर झाला ना. आता मिनिट्समध्ये बहुमताने नाही तर एकमताने ना, म्हणजे मिनिट्समध्ये ही नोंदणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा त्यांच्याबरोबर आहे असा नोंदणी आहे. आम्ही बोललो विरोधातच आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या कराच्या विरोधात आहे आणि हीच भूमिका आमची आत आणि बाहेर अशीच राहणार आहे. हे स्पष्ट मी या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की सभागृहामध्ये आम्हाला विरोधी पक्षाचं सहकार्य करतात, त्यांनी होकार दिला म्हणून हा विषय पुढे गेला. मात्र बाहेरचे काही नेते आहेत, बाहेरचे जे काय नगरसेवक त्यांच्या विरुद्ध असं बोलतात. असं काहीच झालं आणि नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की असं काही नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला प्रशिक्षण देण्याची गरज आहे, तुम्ही नाही, मी तुम्हाला- असं काही नाही. असं काही झालं पहिले नव्हतं. नेता बोलत होते, त्याला विरोध करत होते, तेव्हा तिकडनं सांगण्यात येत होतं की अरे बोलू नको, आता झालंय मंजूर बोलायचं. तरी ते आमचे गटनेता बोलत होते, त्यांनी त्यांचा विरोध तिथे मांडलेला आहे. पण ते लोक जर मंजूरच करायला तयार नाहीयेत, त्यांना त्या दिवशी नागपंचमी होती, तिकडचे काही महिला नगरसेविका येणार पण नव्हत्या. त्यांना सर्वांनी कॉल करून जबरदस्ती बोलवलं का या आपल्याला ते मंजूर करायचं आहे, पण कोणी विरोध केला तर त्या विरोधात आपल्याला बोलायचं आहे. त्यासाठी ते जेव्हा आमचे गटनेता बोलले तर ते सांगत होते की ते असं बोललेलं आहे की प्रधान साहेब ते असं बोलले की तुम्हाला तुमच्या नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. एखाद्या विषयानंतर काय तुमची भूमिका असावी, गरज असेल ते सांगण्यात आले. विषय असा आहे की हे मुद्दामून माझा आक्षेप ह्याही गोष्टीवर आहे की ते गोषवारा अजेंडा इतका लेट देतात की ते त्याच्यावर कुणाचा अभ्यासच नीट होऊ शकत नाही. म्हणजे त्यात स्टँडिंगचे विषय, महासभेचे विषय
एवढा मोठा गोषवारा इतका लेट देतात की अभ्यासच होत नाही आणि हे जाणीवपूर्वक ते करतात. पण ह्या वेळेस आम्ही सचिवांना सांगणार आहोत की किमान 10 दिवस आधी अजेंडा आला पाहिजे, 10 दिवसाआधी गोषवारा आला पाहिजे. आम्ही सगळे त्याच्यावर अभ्यास करू आणि जर तुम्हाला ही विसंगती ह्या महासभेत जाणवली तर माझा शब्द आहे, पुढच्या महासभेपासून ही विसंगती तुम्हाला जाणवणार नाही. पण आता जो मंजूर झालाय कर त्याच्यावर तुमची पुढे भूमिका काय असणार? नाही हं? आंदोलन करू आम्ही. आमचं मोर्चा करू महापालिकेवर. नाही, सर आम्ही स्पष्ट मी आधीच तुम्हाला सांगितलं की जिथे क्लस्टर आहे क्लस्टरच्या विरोधात येणाऱ्या दिवसांमध्ये क्लस्टरच्या ऑफिसवर आम्ही आंदोलन करत आहोत. तसंच जर हे रेटून अशा पद्धतीने सूचना आमच्या आहेत त्या मंजूर न करता हे करवाढ करत असतील तर त्याच्या विरोधातही आंदोलन आयुक्तांच्या दरबारी आम्ही घेऊन जाऊ. सर, यापूर्वी महासभेमध्ये विषय मंत्रिमंडळावर जी होती त्याला भाजपाने विरोध केला होता, भाजपाने सभात्यागही केला होता. तर त्यावेळी पण विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसने संयमाची भूमिका घेतली होती, तटस्थ राहिलेले, त्यांनी त्या विषयाला मंजुरी दिली होती. बघा, त्यावेळेला भाजप त्यांच्याबरोबर सरकारमध्ये इथे पण त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये त्यांच्या भूमिकेवर मी कधीच काही बोलणार नाही. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की विरोधासाठी विरोध मी कधीच करणार नाही. आमच्या नगरसेवकांना किंवा आम्हाला असं वाटलं की हे लोकउपयोगी कामं आहेत तर आम्ही विरोध करण्याचा प्रश्न येतो. ओके. ओके.